हाय, मी जान्हवी. तर आज रविवार होता म्हणून आम्ही सगळे निवांतच उठलो होतो. त्यानंतर आम्ही टी व्ही बघत बघत नाश्ता करत बसलो आणि नाश्ता झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी आवरायला घेतलं. आम्ही आज सगळ्यांनीच व्हाईट ड्रेस घातला होता कारण सगळ्यांनी सेम करायचं म्हणून. आणि त्यानंतर आम्ही कोल्हापूरला जाण्यासाठी निघालो. आता बाहेर फिरायला जाताना आम्ही अशी आमची सोबत छोटीशी बॅग घेऊनच असतो. त्यामध्ये आमचे सगळे मेकअपचं सामान बसतं. त्यानंतर मम्मी पार्लरला गेली होती म्हणून आम्ही गाडीतच बसलो होतो. तर जिथे आम्ही गाडी लावली होती त्याच्या कडेलाच वड्याचे एक सेंटर होते. मग त्याच्या वासाने आम्हाला कंट्रोल नाही झालं म्हणून आम्ही वडा घ्यायला आलो. आणि त्यानंतर मम्मीसोबत मी एका तिथल्याच मॉलमध्ये गेलो. एकच वस्तू घ्यायच्या कारणाने आम्ही तिथे भरपूर खरेदी केली. आणि त्यानंतर आम्ही परत गाडीत जाऊन वडापाव खायला घेतला. तो वडापाव खूपच छान होता. आम्ही तिथला वडापाव पहिल्यांदाच खाल्ला होता, पण तो खाताच सगळ्यांना खूप आवडला. कळंब्यातील कृष्णा बेकरीच्या समोरच हे वडापावचे सेंटर होते. तुम्ही पण एकदा गेला तर हा नक्कीच ट्राय करा. आम्ही खूप दिवसानंतर वडापाव खाल्ल्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला होता. त्यानंतर आम्ही डीमार्टमध्ये गेलो. आज रविवार असल्यामुळे डीमार्टला खूपच गर्दी होती आणि त्याचबरोबर बाहेर पाऊसही चालूच होता. परीही आता तिच्या हातात चिठ्ठी घेऊन सामान काय काय राहिले, काय काय घ्यायचं हे सगळं बघत फिरत होती. तिकडे सगळी सामान खरेदी करत होते तर इकडे मी ट्रॉलीजवळ थांबले होते. आता डीमार्टला खरेदी करायला आलोय तर परीला मॅगी ही पहिलाच पाहिजे म्हणून ती मॅगी घ्यायला गेली. तिने तर एका वेळेला 3च पाकिटे घेतले. खरं परत मम्मीने बघितल्यावर तिने परत तिथे जाऊन ठेवली. त्यानंतर आम्ही सोबत एक कोरियन मॅगी आणि नूडल्सचे पॅकेट पण घेतली. त्यानंतर परीला तिचा खाऊ पाहिजेच होता म्हणून ती खाऊ दिसल्यावर ती तिथे लवकर गेली आणि तो खाऊ घेऊन आली. आता तिचा आनंद चेहऱ्यावरचा बघा. त्यानंतर डीमार्टमध्ये आलो तर ह्या स्टेशनला तर येणारच, त्यामुळे परी इथे येऊन सगळं बघत बसलेली. त्यानंतर आमची खरेदी झाली होती म्हणून आम्ही पॉपकॉर्न खरेदी करायला गेलो आणि पॉपकॉर्न खरेदी करून परत आम्ही खाली गेलो. तर अशी आमची खरेदीही झाली होती आणि हे मी नवीन बूट पण खरेदी केले होते. तर परीला पॉपकॉर्न घेतल्यावरच तिने लिफ्टमध्येच खायला सुरुवात केली. त्यानंतर मम्मी पप्पा गाडीमध्ये सामान भरत होते. आता मी नवीन काहीतरी घेतलंय म्हणलं परीला ते पाहिजेलच, मग तिने माझी बूट आधीच घालून फिरायला सुरुवात केली. त्यानंतर आम्ही परत दुसरीकडे जाण्यासाठी निघालो आणि मी पण ते बूट घालून बघितले. त्यानंतर मी गाडीतच चॉकलेट खायला घेतले आणि परीचे काय हातात खायचं सुरूच होतं. त्यानंतर आम्ही काकांच्या दुकानामध्ये गेलो होतो नाश्ता करण्यासाठी, पण तिथे काका नव्हतेच म्हणून आम्ही गाडीतच बसलो आणि त्यानंतर पाऊस कमी आल्यावरती बाहेर जाऊन आम्ही फोटो काढत बसलो. त्यानंतर काका आले होते म्हणून आम्ही दुकानात गेलो होतो. तर हे काकांचं दुकान होतं. त्यामध्ये भेळ, सँडविच, पाणीपुरी असे वेगवेगळे पदार्थ मिळतात. तर आम्ही तिथे सँडविच घेतलं, भेळ घेतली, पाणीपुरी आणि ते सगळंच खूप छान होतं. आम्ही आज पहिल्यांदाच तिथे खायला गेलो होतो. खरं खूपच छान होतं आणि गर्दी पण तिथे खूप होती. त्यामुळे तुम्ही पण गेला तर नक्कीच ट्राय करा. तर आम्ही परत हे सगळं करून घरी निघालो.